नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धुळवड आहे. काल संपूर्ण भारतात होलिका उत्सव साजरा झाला. गल्ली गल्ली दारासमोर होळी रचून त्यांना आग लावण्यात आली आणि सर्व बांधवांनी होळीचा आनंद साजरा केला. देशात विविध ठिकाणी होळी साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी पण आहे. आज होळीनंतरचं धुलीवंदन आणि या धुलीवंदनाला कळंब तालुक्यातील इटकूर, केज तालुक्यातील काही गावात जावयाला गाळवावर बसून त्याची गावात तसं म्हणलं तर धिंडच किंवा मिरवणूक काढण्यात येते आणि मग त्या गावचे जावई नेमकं या दिवशी आपल्या सासरवाडी जाण्याचं टाळतात. आज बघूया कोणत्या गावात कुठला जावई या गाढवावर बसून मिरवणुकीचा मानकरी ठरला आहे ते आपल्याला उद्या कळेल. तुम्ही दोन आणायचे असते. टाकलाय मग कापूर तिकडे घालतो त्याच्यात पण टाकलं खायला. पेटू द्या त्याच्यावर टाकलं नाही सुक खोबरं असते. दोन दोन आणले ह्या वेळेस वाटी वाटी पेटू द्यायचं नाही ना भुवनला. इकडं सरक रे. पेटले बघा. ती काय मजा आहे का हाताला हात लावून काय पाणी फिरवलं आज या म्हणजे 2026 या वर्षातील पहिलं आणि 100 वर्षानंतरचं पण पहिलं असं चंद्रग्रहण होत आहे. दुपारी 3 नंतर चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असून भारतातही काही भागात हे चंद्रग्रहण दिसणार असले तरी महाराष्ट्रात मात्र हे चंद्रग्रहण मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात दिसेल असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. खगोल अभ्यासकांना हे चंद्रग्रहण अवघ्या 10 ते 15 मिनिटांसाठी या भागात दिसणार असल्याचं सांगितलं जाते. महाराष्ट्रात विविध शहरात चंद्र उदयाच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे साधारण 6:30 ते 6:45 दरम्यान चंद्रग्रहण त्या भागातील लोकांना पाहायला मिळेल असं खगोल अभ्यासकांचं मत आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळानजीक विमानाला दुर्घटना घडली होती. ते दुर्घटनाग्रस्त विमान हे VRS व्हेंचर्स या कंपनीचं या खाजगी कंपनीचं होतं आणि या विमान कंपनीला तिकडं परदेशात बंदी असली तरी भारतात मात्र त्याची सेवा त्यावेळेपर्यंत पण आजही सुरू आहे. ह्या विमान कंपनीच योग्य नाही. या विमान कंपनीचे विमान उड्डाणासाठी योग्य नाही असं अनेक आरोप झाल्यानंतर आणि आमदार रोहित पवार यांनी आरोपांच्या याच्या सोबत दाखविलेले पुरावे फॅक्ट्स हे पाहून DGCAनं मग
VRS विमान कंपनीची 4 विमानाला उडण्यास बंदी केली होती. आता काल जो अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून अगदी कधी विमानात न बसलेला, विमान प्रवास न केलेला व्यक्तीलाही आश्चर्य वाटेल असाच आहे. त्या विमानाच्या जे पायलट कॅबिन असते त्याला कॉकपिट म्हणतात. त्या पायलट कॅबिनच्या कॉकपिटच्या त्याच्यात पायलटचं जे म्हणजे वैमानिकाचं विमान चालवताना जे सीट असतं त्या सीटवर त्या VRS व्हेंचरचा एक भागीदार असलेला एक मालक सिंग हा चक्क झोपल्याचं जय पवारांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओ दिसून येत आहे. आणि हा व्हिडिओ व्हायरल करून जय पवार यांनी त्या विमान कंपनीच्या मालकालाच काय करावं आणि काय कळत नाही, विमान कंपनीवरच बंदी घाला, त्यांच्यावर कारवाई करा अशी त्यांनी मागणी केली आहे. जय पवारांनी काल जो व्हिडिओ शेअर केला त्यामुळं आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी हे जे आरोप करत आहेत त्याला पाठबळ मिळाल्यासारखंच आहे. आणि मग त्यांनीही याकडे सरकारनं लवकर लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. हे तर सोडत, पण भाजपच्या जे प्रवक्ते दररोज भूमिका मांडतात त्यात मग मुंबई महापालिकेचे नगरसेवक असलेले प्रवक्ते बन यांनी पण त्या विमान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक भाजप नेत्यांचं पण हेच मत पडलेलं आहे. आता त्या कंपनीच्या विमानाला 28 जानेवारी रोजी दुर्घटना झाली आणि परवा नाशिक येथे विश्व साहित्य संमेलन होतं. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून ते साहित्य संमेलन होतं आणि या संमेलनाला मुंबईहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, गिरीश महाजन आणि काही मंडळी त्याच VRSच्या विमान त्यांनी भाड्यानं घेतलं आणि त्या कंपनीच्याच विमान मुंबई ते नाशिक असा प्रवास केला होता. हे आता पुढे आलं आहे. याचा अर्थ काय घ्यावा? ज्या VRS कंपनीबद्दल राज्यात ओरड होत आहे आणि राज्याचा प्रमुख त्याच VRS कंपनीचं विमान वापरतो, हे न उलगडणारं कोडच आहे असंच म्हणावं लागेल. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.